वेलकम बॅक टू आवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये की ज्याचं नाव आहे ऑनलाईन क्लासेस इन मराठी. तर लास्ट टाईम वी आर लास्ट टाईम आपण काय बघितलं, स्टँडर्ड 4th हिस्ट्रीमधील महाराष्ट्र बिफोर शिवाजी चॅप्टर 1 बघितलं आपण. वर्क ऑफ सन चॅप्टर 2 पण आपण शिकवलं आणि ते तुम्हाला समजलंच आहे. आणि त्यानंतर आपण चॅप्टर 3सुद्धा बघितलं, मराठा सरदार्स द फेमस हाऊस ऑफ भोसलेज. आणि म्हणूनच आज आपण काय घेणार आहोत, 4th जे चॅप्टर आहे शिवाजी चाइल्डहूड, म्हणजे काय शिवाजीचं बालपण आणि शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला, कुठे झाला, हे आजच्या लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल, सेमीला असाल किंवा स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी असाल तरी तुमच्यासाठी आजचा हा लेसन खूप महत्त्वाचा आहे. जरी तुम्ही इंग्लिश मिडियम, सेमी इंग्लिश किंवा मराठी मीडियमचे असाल तरी हा जो शिकवलेला जो लेसन आहे तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील असंच मी या ठिकाणी शिकवणार आहे. म्हणून सर्वांनी आता पेज नंबर 12 काढायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. तर बघा, मागच्या लेसनमध्ये आपण काय बघितलं, तर भोसले घराणं कसं होतं, भोसले घराण्यामध्ये कोण कोण होऊन गेलं ते मी शिकवलं तुम्हाला. त्यातले प्रमुख जे सरदार होते मागच्या ह्याच्यात बघितलं आपण की शहाजीराजांनी कसं कर्तव्य केली. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आदिलशाहीला सोडून निजामशहाच्या आईच्या विनंतीवरून शहाजीराजे पुन्हा निजामशाहीमध्ये गेले. आणि त्यांनी बघा त्यानंतर काय झालं, तर आता आपण आजच्या या लेसनमध्ये बघणार आहोत की शिवाजीचं चाइल्डहूड म्हणजे काय झालं, शिवाजीचा जन्म कसा झाला ते आपण बघणार आहोत. चला पेज नंबर 12 सगळ्यांनी काढा. बघा, पेज नंबर 12 वरती एक फोर्ट दिला आहे बघा. आणि हा जो फोर्ट आहे हा आहे शिवनेरी. आणि याच शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. द बर्थ प्लेस ऑफ शिवाजी महाराज ॲट फोर्ट ऑफ शिवनेरी. अँड शिवनेरी कुठे येते, इन द डिस्ट्रिक्ट इन पुणे. आणि ते गाव कोणतं येते, जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर बघा, आपण आता ते शिकणारच आहोत पुढे. सर्वांनी लक्ष द्या. चला, बर्थ ऑफ शिवाजी. दोज वेर व्हेरी अनसेटल्ड डेज. शहाजहान फ्रॉम द नॉर्थ ऑफ डिस्पॅच अ बिग आर्मी ऑफ conquer the Deccan. Pune, the principal town of Shivaji Raje's Jagir, was burned to the ground by the Adil Shah of Bijapur. Shahaji Raje was in real trouble. He found himself between the devil and the sea and was constantly on the run. म्हणजे काय, ते दिवस खूप धामधुमीचे होते, म्हणजे धावपळीचे होते. उत्तरेकडचा मुघल बादशाह आणि शहाजहान हे एकमेकांवर कायम चालून जायचे, लढाया करायचे. निजामशाहीमध्ये प्रमुख सरदार कोण होतं, तर शहाजीराजे. आणि त्याचं काय झालं, शहाजीराजांना जे पुणे जहागीर दिलं होतं ना, तर ते जहागिरीवर काय केलं, विजापूरचा जो आदिलशाह आहे तो चालून गेला आणि त्यांनी ते पूर्ण उद्ध्वस्त केलं. आणि मग ते शहाजीराजे काय झालं, पूर्ण अडचणीत सापडले. त्यांना त्या अडचणीमधून निघण्यासाठी काही पर्याय सापडना. तर पुढं बघा, Jijabai was pregnant and the great question which worried Shivaji Raje was some place where she could remain in the safety and peace. Then he remembered the Shivneri fort and decided to send Jijabai there. Shivneri was a strong fort near Junnar in Pune district. It had steps cheap on the four sides, strong fortification and massive doors. This strong fort was then the charge of Vijayaraj, the relatives of Bhosles. He agreed to give protection to Jijabai, so Shahaji Raje left her there and marched against the Mughal. And then golden days down. बघा, मग काय झालं, त्याच काळामध्ये काय झालं, जिजाबाई ह्या काय होत्या, गरोदर होत्या. म्हणजे त्यांना दिवस गेलेले होते, त्यांच्या पोटामध्ये बाळ वाढत होतं. आणि आता शहाजीराजांना काय करायचं होतं, लढाईसाठी जायचं होतं. परंतु त्यांना कोणती चिंता लागून राहिली होती की आता जिजाबाईंना कसं सोडून जायचं, त्यांना कुठे ठेवायचं, असं कुठलं सुरक्षित स्थान आहे की जिथं मी जिजाबाईला सोडून मी लढाईसाठी जाऊ शकतो. मग त्यांना आठवलं, अरे शिवनेरी किल्ला हा असा एक किल्ला आहे, इतका मजबूत आहे की त्याच्या चारू बाजूंनी
उंचच उंच कडे, भक्कम तटबंदी आहे त्या किल्ल्याला आणि मोठमोठे भक्कम दरवाजे देखील आहे आणि तो एक मजबूत असा किल्ला आहे आणि त्या किल्ल्याची आठवण शहाजीराजांना झाली आणि मग त्यांनी काय ठरवलं की जिजाबाईंना आपण शिवनेरीवरती ठेवून मग आपण लढाईसाठी जाऊया. त्यावेळेस काय होतं, विजयराज नावाचे जे किल्लेदार होते ते शिवनेरीवरचं रक्षण करत होते. जे ते किल्लेदार होते त्या शिवनेरीचे आणि ते काय होते, भोसलेंच्या नातलागामध्येच होते, म्हणजे काय त्यांचे नातेवाईकच होते ते. आणि म्हणून त्यांनी काय केलं, जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी कोणी स्वीकारली, तर त्या विजयराज किल्लेदारांनी स्वीकारली. आणि मग शहाजीराजांनी काय केलं, जिजाबाईंना शिवनेरीवरती ठेवले आणि ते मुघलांवरती लढाईसाठी चालून गेले. पुढे बघा. And then the golden days dawn on the auspicious day of Falgun Ved, the Tritiya, in the year of 1551 of the Shaka era, that is on 19 February 1630, to the sound of pipes and drums playing in the Nagar Khana, Jijabai gave the birth of son. All the residents of the fort were enjoyed. On the 12th day, with the appropriate ceremony, the child was named Shivaji, as the child was born on शिवनेरी फोर्ट. बघा आणि काय झालं मग, आणि तो सोन्याचा दिवस उगवला. कुठला सोन्याचा दिवस आणि कोणत्या दिवस असतो, तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. हा जो दिवस होता, या दिवशी शिवनेरीवरती सणायाचा, चौघड्यांचा आणि ढोल ताशांचा आवाज दणदणून गेला. कशामुळे गेला, तर जिजाबाईंनी एक पुत्राला जन्म दिला होता आणि सगळीकडं आनंदाचं वातावरण झालं होतं. आणि 12व्या दिवशी त्या मुलाचं काय केलं, बारसं करण्यात आलं मोठ्या थाटामाटामध्ये. सर्व नगरातील जनता त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित होती किल्ल्यावरती. आणि मग त्या बाळाचं नाव काय ठेवण्यात आलं, तर शिवाजी. बघा पुढे बघा. शिवाजी चाइल्डहुड. शिवाजी पास द फर्स्ट 6 year of his life is highly unsettled condition. Even so, Jijabai did not neglect the education. Every evening she would light to household lamp and then call Shivaji to her. She would shower all the affection on him and tell him stories of Rama and Krishna, of Bhim and Abhimanyu. On their occasions, she would recite to him the devotional song of Namdev, Naneshwar or Eknath. Shivaji liked to listen the exploit of brave men. Shivaji felt that the growing up she should also display valor like them. Jijabai used to tell him stories of many virtuous persons and sons that instill in him the respect and honor for all sons and great men. बघा, शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर काय झालं, शिवाजी महाराजांची जी 5-6 वर्ष होती बालपणातली, ती खूप धावपळीत गेली. ती धावपळीत गेल्यामुळं काय झालं, जिजाबाईंना त्यांना चांगलं शिक्षण देता आलं नाही. परंतु त्यांनी काय केलं, जिजाबाई काय करायच्या, रोज संध्याकाळी शिवाजी महाराजांना ते संध्याकाळी जवळ घेऊन बसत आणि त्यांना काय करायचं, ते काय सांगत, ते साधू संतांच्या, तसेच कृष्णाच्या, रामाच्या आणि भीमाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी ते त्याला सांगू लागले. त्याचप्रमाणे ते काय करायचे, कधी कधी काय करायचे, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ यांचे काय होते अभंग ते त्यांना म्हणून दाखवत होते आणि त्यांना ऐकून ते त्यांच्याकडून पाठांतरसुद्धा करून घेत होते. अशा प्रकारे काय करत होते, शिवाजी महाराजांचं बालपणचे शिक्षण जिजाबाईंनीच त्यांना शिवनेरी किल्ल्यावरती दिले. समजतंय ना? ओके, चला पुढे बघा. Children from poor family came to play with Shivaji. Sometimes he visited their huts and shared their simple meals on onion and bhakri with great relish. They invited interesting games to pass the time. The children of Mavalas were like birds in the forest. They would imitate the sound of cuckoo and parrot or tiger to perfection. Their pastime was building small fort of earth and making earthen elephants and horses. They played hide and seek or played with a ball or top. Shivaji joined them in all these games and became a popular with them. शिवाजी महाराजांबरोबर आहे ना, खेळायला तिथल्या मावळ्यांची मुलं खेळण्यासाठी येत होती. मग ते काय करायची, शिवाजी महाराजांबरोबर वेगवेगळे खेळ ते खेळत होते. त्यामध्ये बघा, ते कधी कधी काय करायचे,
वेगवेगळे आवाज काढायचे. कधी ते पोपटाचा आवाज काढायचे, कधी कोकिळाचा, कधी वाघाचे हुबहुब आवाज ते काढायचे, कधी हत्तीचे, घोड्याचे, असे वेगवेगळे ते खेळ खेळत होते. अशाने गंमत जमत करत ते त्यांचे दिवस निघत होते. तसंच काय आलं तर शिवाजी महाराज कधी कधी काय करायचे, तर ते काय करायचे, आपण डबा भोजन करतो ना, सगळे मित्र, आपण मित्रमैत्रिणी एकत्र येतो शाळेमध्ये, आणि नंतर आपण काय करतो, लंच ब्रेकमध्ये डबे काढतो आणि सगळ्यांचं आपण शेअर करून एकमेकाचं खातो, बरोबर ना. तसंच शिवाजी महाराज काय करायचे, त्यांच्या मित्राबरोबर त्यांच्या मित्रांनी आणलेली भाकरी, चटणी, कांदा भाकर ही ते आवडीने खात होते आणि त्यांच्याबरोबर ते खेळत त्यांचे दिवस जात होते. तर अशा प्रकारे ते वेगवेगळे खेळ खेळत होते आणि शिवाजी महाराज मोठे होत चालले होते. पुढे बघा, तर स्टुडंट्स बघा, पेज नंबर 14 वरती शिवाजी महाराजांचं एक चित्र दिलं आहे. खूप छान सुंदर असं चित्र आहे, सगळ्यांनी बघा ते चांगलं. शिवाजी महाराज एका दगडावर बसलेले आहेत आणि त्यांचे फ्रेंड्स आहेत, त्यांचे जे मित्र आहेत ते त्यांच्या सभोवताली बसून ते गप्पा गोष्टी करतानाचं चित्र त्या पेज नंबर 14 वरती आहे. सर्वांनी ते बघायचं आहे. चला पुढे बघा. शिवाजी राजे टुवर्ड्स द मुघल्स. Shivaraje returns to Nizam Shahi all the rights, but he did not get any peace of mind there. Nizam Shah himself was the fixed-minded person who rarely believed all the gossip. Hence, many conspiracies and petty rivalries infested the court. This led to the killing of Lakhujirao Jadhav openly in the court at the instigation of Nizam Shah himself. Shivaji Raje could not withstand this. Infuriated, the left Nizam Shahi and joined the Mughals. Shah Jahan. The Mughal Empire made him Sardar at his court. नंतर काय झालं बघा, नंतर काय झालं, शहाजी राजे निजामशाहीमध्ये परत आले. हे जरी खरं असलं, परंतु दरबारामध्ये, निजामशाहीच्या दरबारामध्ये जे इतर सरदार होते ते त्यांच्यावर जळू लागले आणि त्यांनी काय केलं, निजामशहाचे काय झाले, कान भरण्याचं चालू केलं. आणि मग यातूनच काय झालं, अंतर्गत क्लॅशेस उडले आणि त्यामुळे काय झालं, त्यांनी शहाजहानच्याच दरबारामध्ये, खुल्या दरबारामध्ये लखुजीराव जाधवांची भर दरबारामध्ये हत्या करण्यात आली. आणि या घटनेची चीड कोणाला आली, शहाजीराजांना खूप राग आला. त्यांना हे सहन झालं नाही आणि त्यांनी काय केलं, निजामशाही सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि निजामशाही सोडून ते कुठे गेले, मुघलांच्या सेवेमध्ये त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. आणि मुघलांनी सुद्धा त्यांना जवळ केलं आणि त्यांना काय केलं, सरदारकी बहाल केली. आणि त्यानंतर बघा काय झालं, इन द मीन टाइम सिक्रेटली जॉईन हँड्स विथ द मुघल्स, फतेह खान किल्ड द निजामशाही. देअर वॉज अ कम्प्लीट archery in the state. It became evident that Fateh Khan was treacherously planning to enable the Mughals to Shahr's Nizam Shahi. In the returns, the Mughals rewarded him with territory under the control of Shahaji Raje. Shahaji Raje was enraged and he left the service of Mughals. He decided to teach them the lesson using all right. म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, शहाजीराजांना या घटनेची काय झाली, खूप चीड आली. आणि मग पुढं काय झालं, वजीर फत्ते खानाला मुघलांनी काय केलं, आतून त्याला साथ दिली आणि त्यांनी काय केलं, नंतर शहाजीराजांच्या ताब्यात असलेली जी वजिरी होती किंवा जे शहरं होते, जे सुभेदारी होती, ती सुद्धा त्यांनी कोणाला दिली, तर ह्या फत्ते खानाला दिली. आणि नंतर शहाजीराजांना या गोष्टीची खूप चीड आली आणि चीड आल्यामुळे त्यांनी काय केलं, पुन्हा एकदा मुघलांची बाजू सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तबदारीवर त्यांना मुघलांना धडा शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला. फाउंडिंग ऑफ द न्यू निजामशाही. इन द ऑर्डर ऑफ फोरस्टॉल द मुघल एम्पायर अँड वजीर फत्ते खान, शिवाजी राजे फाउंड आउट द चिल्ड्रन देअर फ्रॉम द Nizam's family, and on the fort of Pemgiri near Junnar declared him as a new Nizam Shah. Thus, he established at the altogether new kingdom which included the territory between the rivers of Godavari and Nira. Shivaji Raje fought vigorously to protect this new state. Initially, Adil Shah was with him in this effort, but later
द मुघल एम्पायर Shahjahan himself marched south upon Shahaji Raje and threatened Adil Shah. Adil Shah then signed a treaty of friendship with him against Shahaji Raje. बघा नंतर काय झालं, वजीर फत्ते खान आणि मुघल बादशाला शह देण्यासाठी शहाजीराजांनी काय केलं, मग स्वतःचाच एक प्रदेश त्यांनी काय केला, काबीज केला. आणि हा जो प्रदेश होता हा एक कुठं होता, तर हा होता गोदावरी आणि जी नीरा नदी होती त्या जवळचा तो जुन्नर परिसरातील पेमगिरी किल्ल्यावरती त्यांनी काय केलं, आपली स्वतःचंच एक राज्य शहाजीराजांनी निर्माण केलं. आणि तिथं त्यांनी काय केलं, मुघलांच्याच किंवा निजामशहाच्या वंशातीलच एका माणसाला काय केलं, निजामशहा म्हणून घोषित केलं. आणि मग नंतर काय झालं, यासाठी आदिलशहाने काय केलं, पहिल्यांदा त्यांना काय केलं, त्यांची साथ दिली शहाजीराजांची. परंतु नंतर काय केलं, पुढे चालून त्यांनी काय केलं, ते स्वतःच शहाजीराजांवरती आक्रमण करण्यासाठी आले. शहाजीराजे नाव बिगॅन द फाईट ऑफ जॉईंट फोर्स ऑफ द मुघल्स अँड आदिलशाह using the guerrilla tactics, but he could not sustain the war at all himself. In 1636, unwillingly the sign of the Treaty of Peace with the Mughals, he could not create his own kingdom as a time were not favorable for him, but his daring spirit guided the confidence among the Marathi people. This proved using the Shivaji in establish Swaraj a few years later. तर बघा आता काय झालं, शहाजीराजांनी काय केलं, त्यांचं स्वतःचं राज्य निर्माण केलं. आणि मग नंतर ते काय केले, ते स्वतःहून काय केले, मुघल आणि आदिलशाहीशी ते काय झालं, गनिमी काव्याने ते काय केलं, त्यांच्या मावळ्यांसोबत ते लढू लागले. परंतु काय झालं, शहाजीराजे हे एकटे होते आणि मुघल आणि आदिलशाही ही खूप मोठी होती, त्यांच्याकडं खूप सैन्य होतं, ताकद होती, ते किती दिवस त्यांच्याशी लढणार. आणि मग म्हणूनच काय झालं, शहाजीराजांची ताकद कमी पडली आणि शेवटी नाईलाज असतो शहाजीराजांना 1636 साली काय करावं लागलं, मुघलांशी तह करावं लागला. तर शहाजीराजांचं जे स्वप्न होतं की आपलं स्वतंत्र एक राज्य होतं, पण या तहामुळं काय झालं, ते राज्य परत मुघलांकडे गेलं. आणि मग परंतु काय झालं, या धाडसामुळं मराठी लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. मराठी लोकांमध्ये जे निर्माण झालेले जे आत्मविश्वास होता त्यामुळं काय झालं, त्यांना शहाजीराजांविषयी एक आपुलकी, एक प्रेम, आदर निर्माण झाला. आणि त्यांना काय झालं, मराठी लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. आणि याच आत्मविश्वासाचा पुढे शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य स्थापण्यामध्ये खूप मोठा फायदा झाला. तर बघा पुढं पेज नंबर 15 बघा, जिजाबाई अँड Shivaji in Karnataka. After the downfall of Nizamshahi established by the Shahaji Raje, its territory was divided by the Mughals and Adil Shah among themselves. Shahaji Raje Jagir of Pune and Supe lays within the Adil Shah share. He gave it to the Shahaji Raje on his behalf. Now Shahaji Raje joined to the Adil Shahi services. Adil Shah assigned him to the tax inquiry territory of distant Karnataka, far away from the Pune. Sometimes after the departure of Shahaji Raje to the Karnataka, Jijabai and Shivaji also joined him there. Shivaji's childhood in Maharashtra has been very tactic. He and Jijabai had rushed continuously from one fort to another. At the time, young Shivaji used to hear the stories of the brave deeds of fathers. Jijabai and Shivaji got some peace when they arrived in the Karnataka. Shahaji Raje defeated many kings of Karnataka. Adil Shah awarded him with the Jagir of Bangalore. Shahaji Raje then made the city of Bangalore his headquarters. He lived there with all the trapping of the king and began to summon the fort. तर बघा पुढं काय झालं, शहाजी राजांनी जो तह केला होता मुघल आणि आदिलशाह बरोबर, आणि मग त्यामुळं काय झालं, त्यांचं राज्य या दोघांना गेलं. परंतु शहाजीराजांचं जे पुणे आणि सुपा होतं हे पूर्वपारप्रमाणे आदिलशहामध्ये होतं, आदिलशहाकडे होतं. म्हणूनच त्यांचे जे पुणे आणि सुपा आहे हे परत कोणी घेतलं, आदिलशहाने घेतलं. आणि आदिलशहाने काय केलं, त्यांची ही जहागिरी आदिलशहाच्या वतीने शहाजीराजांना बहाल केली आणि त्यांना ती सांभाळण्यासाठी दिली. बघा पुढं काय झालं, आदिलशहाने काय केलं, मग शहाजीराजांना नवीन प्रदेश जिंकण्यासाठी कर्नाटकमध्ये पाठवून दिलं.
आणि शहाजीराजेनंतर कर्नाटकात गेल्यानंतर बऱ्याच काळाने जिजाबाई आणि शिवराय देखील त्यांच्याकडे कर्नाटकमध्ये गेले. आणि या वेळेस काय झालं, शिवाजीराजे आणि जिजाबाईंचं खूप त्यांचे हाल झाले. कधी ह्या किल्ल्यावर, कधी त्या किल्ल्यावर, कधी त्या प्रदेशात, कधी या प्रदेशात. महाराष्ट्रातून ते कुठे गेले, आता कर्नाटकमध्ये गेले. कर्नाटकमध्ये गेल्यानंतर शहाजीराजांनी भरपूर लढाया केल्या आणि भरपूर किल्ले जिंकून त्यांनी कोणाला दिले, ते आदिलशाहीला दिले. त्यामुळे काय झाले, आदिलशाह शहाजीराजांवरती खुश होते आणि ते खुश झाल्यामुळे त्यांनी काय केलं, आदिलशहाने पुढे बंगलोर जे शहर होतं ते जहागिरीच्या रूपामध्ये शहाजीराजांना दिलं. पुढं काय झालं, शहाजीराजांनी बंगळुरूला आपलं एक स्थान बनवलं, म्हणजे आपलं मुख्य ठाणं बनवलं. आणि मग ते बंगळुरूमध्ये काय झालं, शहाजीराजे मोठ्या थाटाने राजा म्हणून ते तिथं राज्य करू लागले. तर अशा प्रकारे आपण हा लेसन इथं बघितला आहे. सगळ्यांना समजलं का? मी शिकवलेलं समजतं ना? हां, तर आता तुम्हाला क्वेश्चन अँड आन्सर्स विचारणार आहे या लेसनवरती. चालेल ना? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील हा लेसन मी शिकवलेला समजलेच असेल. या लेसनच्या खालचे जे क्वेश्चन आणि आन्सर आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. परंतु त्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जर तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील असं शिकवलेलं जर तुम्हाला कळवायचं असेल, तर या व्हिडिओची लिंक त्यांना नक्की शेअर करा आणि त्यांना सांगा की या यूट्यूब चॅनलची लिंक त्यांना सांगून त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला मी असेच नवीन नवीन जे लेसन्स आहे ते मी शिकवणार आहे आणि शिकवल्याने काय झालं, तुम्ही